नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 6 आहे, ज्यामध्ये आपण महावितरण भरती 2024 जो की मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदाकरता अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण प्रश्न पाहून घ्या. त्यामध्ये देखील आपण सर्व काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत. आणि मित्रांनो, जे आपण आपल्या रेग्युलरली सिरीजमार्फत प्रश्न पाहत आहोत ते मित्रांनो परिपूर्ण IBPSच्या लेटेस्ट पॅटर्न आधारित आहेत मित्रांनो. त्यामुळे तुमचा याद्वारे जो अभ्यासक्रम आहे तो देखील अतिशय उत्तम पद्धतीने पूर्ण होणारा असेल. तर मित्रांनो, पाहूया आपल्याच्या या भाग जो की 6 मधील काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे की विद्युत सहाय्यक तांत्रिकी या घटकावरील आधारित आहेत. तर पाहूया आपल्याच्या भाग 6 मधला प्रश्न क्रमांक 1. तर काय मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे जो की प्रश्न पहिला, डॅशवरील व्होल्टेजसाठी सामान्यतः टाईप इन्सुलेटर वापरले जात नाही. तर किती व्होल्टेजसाठी सामान्यतः जे आहे थोडक्यामध्ये हा टाईप इन्सुलेटर जो की वापरलं जात नाही. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 33. तर 33 वरील जे आहे व्होल्टेजसाठी जे आहे थोडक्यामध्ये टाईप इन्सुलेटर जे आहे ते वापरलं जात नाही. त्यानंतरचा प्रश्न आपला दुसरा प्रश्न 2 असा आहे, एम्प्लिफायरच्या तुलनेत ट्रान्सफॉर्मरमध्ये काय करू शकत नाही. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये काय करू शकत नाहीत एम्प्लिफायरच्या तुलनेमध्ये. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की आउटपुट पॉवरमध्ये वाढ. तर आउटपुट पॉवरमध्ये जे आहे जे की वाढ करू शकत नाही एम्प्लिफायरच्या तुलनेमध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये. हे देखील लक्षात ठेवून घ्या. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होईल, जे की आउटपुट पॉवरमध्ये जे की वाढ करू शकत नाही. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न तिसरा, जर कॉईलचा स्टॅबिलायझरशी विद्युत संपर्क प्रस्थापित झाला तर काय त्याला म्हणतात, त्याला काय म्हटलं जातं. जर कॉईलचा स्टॅबिलायझरशी जे की विद्युत संपर्क प्रस्थापित झाल्यास. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, ज्याला की भूयोजित किंवा अर्थड असं जे आहे त्याला म्हटलं जातं. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पुढील जो की तिसरा प्रश्न असा आहे, 3 फेज इंडक्शन मोटारमध्ये 3 व्हॉल्व्ह डॅश इलेक्ट्रिकल डिग्री फरकाने स्थापित केले जाते. तर 3 फेज इंडक्शन मोटारमध्ये म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 120 इलेक्ट्रिकल डिग्री फरकाने जे की स्थापित केले जाते 3 व्हॉल्व्ह. ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 आपला पुढला असा आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग खालीलपैकी कोणत्यावर होते. तर इलेक्ट्रोप्लेटिंग जे आहे जे की कशावर केली जाते असा देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की अ, फक्त कॅथोडवर. तर फक्त कॅथोडवर जे आहे जे की इलेक्ट्रोप्लेटिंग ही जी आहे केली जाते. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 6 पुढील प्रश्न 6 असा आहे, जेव्हा फ्लोरोसेंट दिवा टोकाला गडद काळा होतो तर याचा अर्थ असा होतो. त्याचा अर्थ काय होतो जेव्हा फ्लोरोसेंट दिवा हा टोकाला गडद काळा होतो. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की स्टार्टर नीट काम करत नाही, म्हणजे की तो व्यवस्थित काम करत नाही असं जे थोडक्यामध्ये त्याचा संकेत आहे, जो की जेव्हा फ्लोरोसेंट हा दिवा टोकाला जो की गडद काळा होतो. तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर क. तसं मित्रांनो तुम्ही अजूनही महावितरण भरती 2024साठीचे मित्रांनो आपले परिपूर्ण IBPS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स तुम्ही मिळवू शकता. लगेच मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेक्निकल व नॉन टेक्निकल, म्हणजे की मित्रांनो टेक्निकलमध्ये तुम्हाला विद्युत सहाय्यकचा तांत्रिकी परिपूर्ण अभ्यासक्रम मिळेल, जो की परिपूर्ण IBPS पॅटर्न आधारित आहे. आणि ज्यामध्ये नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला मॅथ, रिझनिंग व मित्रांनो मराठी व्याकरणाचे संपूर्ण काही नोट्स व त्यासोबत तुम्हाला सरावासाठी टेस्ट देखील मित्रांनो प्रोव्हाइड केले जाणारे असतील. त्यानंतर जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर मित्रांनो नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आलेली आहे. जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला इतरत्र कोणतेही मार्केटमधली बुक्स घेण्याची गरज नाही मित्रांनो, तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची गरज नाही. आपण परिपूर्ण त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा अभ्यासक्रम हा कव्हर केला आहे. सर्व अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न देखील त्यामध्ये आपण इन्क्लूड केले आहे, जे की तुमच्या या महावितरण 2024 वर्षासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही खरेदी करून घ्या. सर्व काही तुम्हाला मित्रांनो 5 मिनिटाच्या आत मिळणारा असेल आणि सर्व काही अतिसंभाव्य आहे. त्यामधले बरेच प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता देखील आहे मित्रांनो. त्यामुळे ते नक्की खरेदी करा व चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो आज व या क्षणापासूनच सुरू करा. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 7 असा आहे मित्रांनो. प्रश्न 7वा, नैसर्गिक चुंबकाला काय म्हणतात. तर नैसर्गिक चुंबकाला काय म्हटलं जातं.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लोडस्टोन असं जे आहे नैसर्गिक चुंबकाला म्हटलं जातं. ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आपला, स्टेपर मोटारचा वापर डॅश आहे. तर स्टेपर मोटारचा वापर जो की काय आहे असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की फॅक्स मशीनमध्ये हा स्टेपर मोटारचा वापर केला जातो किंवा स्टेपर मोटार्स कशामध्ये वापरलं जातं असं देखील प्रश्न येतो. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की फॅक्स मशीनमध्ये जे आहे जे की स्टेपर मोटारचा वापर केला जातो. ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 9 असा आहे, साईन वेव्ह सिग्नलला स्क्वेअर वेव्ह सिग्नलमध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यावर जे की तयार केलेल्या ॲसिलेटर सर्किटला डॅश असे म्हणतात. तर काय म्हटलं जातं, जे की ॲसिलेटर सर्किटला जेव्हा साईन वेव्ह सिग्नलला स्क्वेअर वेव्ह सिग्नलमध्ये रूपांतरित करण्यासाठी. तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 9चं ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की शिमिट ट्रिगर असं जे आहे त्याला असं म्हटलं जातं, जे की शिमिट ट्रिगर याचं जे आहे याला म्हटलं जातं, जे की ऑसिलेटर सर्किटला शिमिट ट्रिगर असं म्हणतात. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 10, प्रश्न 10वा असा आहे, नो लोड स्थितीत सिरीज मोटारची फिरण्याची गती किती असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की अनंत असते, जे की काउंट करता येत नाही एवढी जी आहे ती गती असते नो लोड स्थितीत सिरीज मोटारची फिरण्याची गती. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 11वा पुढील, अणुभट्टीतील साखळी प्रतिक्रिया डॅशद्वारे नियंत्रित केली जाते. तर कशाद्वारे नियंत्रित केली जाते अणुभट्टीतील साखळी प्रतिक्रिया. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कॅडमियम रॉड्सद्वारे जे आहे जी नियंत्रित केली जाते अणुभट्टीतील साखळी प्रतिक्रिया. ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 12 असा आहे मित्रांनो, अणुभट्टीतील साखळी प्रतिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो अणुभट्टीतील साखळी प्रतिक्रिया नियंत्रित करण्यासाठी. तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 12व्याचं ते आहे ऑप्शन नंबर क, जे की बोरॉन हा जो आहे थोडक्यामध्ये वापरला जातो अणुभट्टीतील साखळी प्रतिक्रिया नियंत्रित करण्यासाठी. कोणता पदार्थ म्हटलेला आहे या ठिकाणी, तर पदार्थ जो आहे तो बोरॉन असा आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 13वा असा आहे, डी सी मशीनचे योक कशापासून बनवले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की कास्ट आयरनपासून डी सी मशीनचे योक जे आहे ते बनवले जाते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील 14वा प्रश्न असा आहे, स्टँडर्ड वायर गेज ज्याला आपण शॉर्टमध्ये SWG असं म्हणतो, तर मध्ये वायराचा आकार मोजण्यासाठी संभाव्य श्रेणी काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 0 ते 36 असं जे आहे जे की मोजण्याची श्रेणी आहे आणि ही संभाव्य श्रेणी आहे जे की स्टँडर्ड वायर गेजमध्ये वायराचा आकार मोजण्याची. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 15वा असा आहे, जनरेटिंग स्टेशनमध्ये कोणती केबल टाकण्याची पद्धत वापरली जाते जनरेटिंग स्टेशनमध्ये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की हवेतील रॅक या प्रकारची जी आहे केबल टाकण्याची पद्धत वापरली जाते जनरेटिंग स्टेशनमध्ये. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 50 क्वेश्चन होते, जे की आपण या भाग 6च्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले आहेत. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण प्रश्न पाहून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापासूनच महावितरण भरती तयारी 2024 ही परिपूर्ण करावायची असेल त्यांनी मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्स तुम्ही नक्की मिळवून घ्या, जे की मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपची लिंक आहे आणि मित्रांनो ते परिपूर्ण ऑथेंटिक आहे, तुम्हाला सर्व काही 5 मिनिटाच्या आत प्रोव्हाइड केलं जाणार असेल. त्यामुळे ते सर्व महत्त्वाचं आहे परीक्षा दृष्टिकोनातून आणि मित्रांनो त्याचा अभ्यास तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला मिळवायचं असेल तर नक्की आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करा आणि मित्रांनो पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.